नमस्कार मित्रांनो. एखाद्याला शिव्या देणे, गप्पा मारणे, इतराबद्दल वाईट बोलणे किंवा मत्सर या सर्व सवयी केवळ तुमच्या विकासात अडथळा आणत नाही, तर तुमच्या जीवनातील आनंदातही गमावतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या नशिबात जे लिहिले आहे ते बदलता येते का? आजच्या प्रेरणादायी कथेत आपण जन्मापूर्वी आपल्या आयुष्यात जे लिहिले आहे ते बदलता येते का याचा शोध घेऊ. जर तुम्हाला हे सर्व ऐकण्यात रस असेल, ही अद्भुत कथा शेवटपर्यंत ऐका. नमस्कार मित्रांनो, या माहितीपूर्ण कथेत तुमचे मनापासून स्वागत आहे. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही याचा पुरेपूर आनंद घ्या आणि शेवटपर्यंत आमच्यासोबत ती पहा. तर चला सुरुवात करूया. खूप वर्षापूर्वी एका गावात लक्ष्मण नावाचा एक गरीब शेतकरी त्याच्या पत्नीसोबत राहत होता. त्याचे जीवन संघर्षांनी भरलेले होते, परंतु एके दिवशी त्याच्या घरात आनंद झाला. त्यांना एक सुंदर मुलगा झाला. या छोट्याशा आनंदाने त्यांचे जीवन नवीन उत्साहाने भरले. शेतकरी आणि त्याची पत्नीही मूल्यवान भेट मिळाल्याने खूप आनंदित झाले. जणू त्यांच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश पडला आहे. गावभरातून लोक शेतकऱ्याचे अभिनंदन करण्यासाठी आले. एके दिवशी सकाळी एका संतांनी एका शेतकऱ्याच्या घराबाहेर भिक्षेसाठी हाक मारली. शेतकऱ्याच्या घरात आनंदाचे वातावरण होते, म्हणून त्याने आदराने संताला आत बोलावले आणि बसण्यास सांगितले. संत बसल्यानंतर शेतकऱ्यांनी विनंती केली, महाराज, खूप दिवसांनी आमच्या घरात एक मूल आले आहे. कृपया या मुलाचे नाव देऊन आम्हाला आशीर्वाद द्या. संतांनी मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि त्याच्या हातावर एक विशेष खूण दिसली. ती राजयोगाचे प्रतीक होती. ती खूण पाहून संत आश्चर्यचकित झाले. संतांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य पाहून शेतकऱ्यांनी विचारले, महाराज, तुम्ही इतके काळजीत का दिसता? संत हसले आणि म्हणाले, मी काळजीत नाही, पण मी खूप आनंदी आहे. हे मूल अत्यंत भाग्यवान आहे आणि त्याच्या भविष्यात यश मिळण्याची क्षमता आहे. संत म्हणाले, तुमच्या मुलाच्या नशिबात राजयोग लिहिला आहे. शेतकरी आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारले, महाराज, तुम्ही काय म्हणत आहात ते मला समजत नाही. संत हसले आणि म्हणाले, तुमचा मुलगा एके दिवशी राजा होईल. वयाच्या 18व्या वर्षी तो या राजाच्या राज्यकन्येशी लग्न करेल आणि नंतर या शहराचा शासक होईल. संतांकडून हे ऐकून शेतकरी आनंदाने उडी मारली. रामूचा मुलगा एके दिवशी शहराचा राजा होणार आहे ही बातमी गावकऱ्यांना कळताच सर्वजण त्याला पाहण्यासाठी गर्दी करू लागले. एके दिवशी त्या शहराचा राजा जंगलात शिकार करायला गेला, पण त्याला एकही हरण सापडले नाही. शिकार करताना राजा जंगलात खूप दूरवर गेला. त्याला तहान लागली, पण पाणी पिण्यासाठी जवळ एकही नदी किंवा तलाव नव्हता. राजा पाण्याच्या शोधात अनेक तास जंगलात भटकत राहिला आणि शेवटी त्या गावात पोहोचला जेथे लक्ष्मण नावाचा शेतकरी त्याच्या पत्नी आणि मुलासह राहत होता. राजाने त्याच्या झोपडीजवळ एक ऋषी बसलेला पाहिला. तहान लागल्याने राजाने ऋषींना पाणी मागितले. ऋषींनी त्यांना थांबण्यास सांगितले आणि नंतर त्याच्या झोपडीतून पाणी आणले आणि राजाला दिले. पाणी पिल्यानंतर राजाने पाहिले की बाहेर बरेच लोक जमले आहेत. राजाने आश्चर्याने ऋषींना विचारले, ते कुठे जात आहेत? ऋषींनी हसत उत्तर दिले, ते सर्व लक्ष्मणाच्या घरी जात आहेत. ते जात आहेत कारण तिथे एक अतिशय भाग्यवान मूल जन्माला आले आहे. ऋषींनी मुलाबद्दल एक भविष्यवाणी केली होती, ज्यामुळे राजाचे मन अस्वस्थ झाले. कुतूहलाने राजाने ऋषींना विचारले की अशी
कोणती भविष्यवाणी आहे ज्यामुळे सर्वजण लक्ष्मणाच्या घरी जात आहेत? ऋषीने उत्तर दिले, साधू बाबांनी भाकीत केले आहे की जेव्हा लक्ष्मणाचा मुलगा 18 वर्षाचा होईल तेव्हा तो या राजाच्या मुलीशी लग्न करेल आणि नंतर या राज्याचा शासक होईल. राजाला धक्का बसला आणि तो संतापला. त्याला आश्चर्य वाटले की एका साध्या शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या मुलीशी लग्न करून राज्याचा शासक कसा बनू शकतो. राजेश संताला म्हणाला, संत, मी या राज्याचा राजा आहे. तुम्हाला काय वाटते, मी माझ्या मुलीचे लग्न एका साध्या शेतकऱ्याच्या मुलाशी करेन? संताने शांतपणे उत्तर दिले, राजेश, या मुलाच्या नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही. राजेशला त्याच्या शक्तीचा अभिमान होता. तो म्हणाला, संत, देवाने लिहिलेले कसे पुसायचे ते मला माहीत आहे आणि ते मी करेन. संत हसले आणि म्हणाले, राजेश, मीही तोच आहे आणि तूही तोच आहेस. तर आता आपण पाहू की हे सगळं कसं घडतं. राजाने संताला नमस्कार केला आणि तो आपल्या राजवाड्यात परतला. पण त्याला रात्रभर झोप लागली नाही. त्याचे मन या विचारात गुंतले होते की तो संताची भविष्यवाणी कोणत्याही परिस्थितीत खरी होऊ देणार नाही. दुसरे दिवशी राजा स्वतःचा वेश बदलून लक्ष्मणाच्या गावाकडे निघाला. गावात पोहोचल्यावर तो लोकांमध्ये चौकशी करत लक्ष्मणाच्या घरी पोहोचला. राजाने घराबाहेरून हाक मारली आणि लक्ष्मण त्याचा आवाज ऐकून बाहेर आला. तू कोण आहेस आणि तू येथे का आला आहेस? व्यापाऱ्याने म्हटले, मी जवळच्या गावातील एक श्रीमंत व्यापारी आहे आणि कापडाचा व्यापार करतो. मी ऐकले आहे की तुमच्या कुटुंबात एक खूप भाग्यवान मुलगा जन्माला आला आहे आणि त्याचे नशीब खूप अनुकूल आहे. लक्ष्मण म्हणाला, हो, तुम्ही बरोबर ऐकले. व्यापाऱ्याने हसून म्हटले, तुम्हाला हरकत नसेल तर मी काही सांगू का? लक्ष्मणाने सहमतीने मान हलवली. व्यापाऱ्याने ऑफर दिली, तुम्ही मला तुमचे मूल देऊ शकाल का? त्या बदल्यात मी तुम्हाला खूप पैसे देईन. श्रीमंत व्यापाऱ्याने लक्ष्मणाला सांगितले, मी तुमच्या मुलाला फक्त पैसेच देणार नाही तर त्याची पूर्ण काळजी देखील घेईन. लक्ष्मणाच्या पत्नीने लगेच उत्तर दिले, नाही व्यापारी, मी तुम्हाला माझे मूल देऊ शकत नाही. मी तुला माझं मूल देऊ शकत नाही. व्यापाऱ्याने उत्तर दिले, तुझी परिस्थिती एका साध्या शेतकऱ्यासारखी आहे. तू खरोखरच तुझ्या मुलाचे भविष्य सुरक्षित करू शकतोस का? विचारात बुडालेल्या लक्ष्मण म्हणाला, कदाचित तू बरोबर आहेस. आम्ही ते करण्यास सक्षम नाही. लक्ष्मणाचे शब्द ऐकून त्याची पत्नी सहमत झाली आणि म्हणाली, ठीक आहे व्यापारी, आम्ही आमचे मूल तुला सोपवण्यास तयार आहोत. श्रीमंत व्यापाऱ्याने लक्ष्मणाला वचन दिले, मी या मुलाला वाढवीन, पण तो 18 वर्षाचा झाल्यानंतर मी ते तुला परत करेन. लक्ष्मणने समाधानाने मान हलवली आणि व्यापाऱ्याने मुलाला सोबत घेतले. व्यापाऱ्याने एका खोल नदीच्या काठावर पोहोचला. त्याला वाटले की तो मुलाला नदीत सोडून देईल. त्याची कहाणी तेथेच संपवण्याच्या आशेने, पण मुलाचा निष्पाप चेहरा पाहताच त्याचे हृदय हादरले आणि त्याला मुलाला सोडून जाण्याची हिंमत झाली नाही. बराच विचार केल्यानंतर व्यापाऱ्याने एक मजबूत लाकडी पेटी घेतली. त्यात मुलाला ठेवले आणि ते नदीत तरंगले. व्यापाऱ्याला वाटले की पेटी खोल पाण्यात बुडेल आणि बाळ तेथेच मरेल. आरामात व्यापारी घरी परतला. त्याला असा विश्वास होता की बाळाचे भवितव्य आता कळेल, भविष्य नाही आणि त्याच्या मुलीशी कधीही नाते राहणार नाही. दरम्यान पेटी नदीत वाहून गेली
आणि ती काठावर पोहोचली. नदीकाठी एक श्रीमंत व्यापारी सूर्याला पाणी देत असताना त्याला एक पेटी दिसली जी किनाऱ्यावर वाहून गेली होती. उत्सुकतेने त्याने पेटी उघडली आणि आत एक निष्पाप मूल पाहून तो आश्चर्यचकित झाला. योगायोगाने व्यापाऱ्याला स्वतःचे मूल नव्हते. व्यापाऱ्याने मुलाला त्याच्या घरी नेले. तेथे त्याची पत्नी मुलाला पाहून खूप आनंदी झाली. तिने तिच्या पतीला विचारले की ते मूल कुठून आले. व्यापाऱ्याने त्याला सांगितले की त्याला ते मूल नदीत तरंगताना कसे आढळले. दोघांनीही त्या मुलाला स्वतःचे म्हणून स्वीकारले आणि देवाचे आभार मानले. ते मूल व्यापाऱ्याच्या घरात वाढले आणि व्यापाऱ्याने त्याचे नाव विजय ठेवले. वेळ निघून गेली आणि 18 वर्षे उलटली. विजय एक अतिशय समजूतदार आणि बुद्धिमान तरुण झाला होता. एके दिवशी विजय त्याच्या शिक्षकासोबत शिकत असताना शिक्षकाने त्याला काही कठीण प्रश्न विचारले. विजयने लगेच त्याची अचूक उत्तरे दिली. हे पाहून शिक्षकाने विजयचे कौतुक केले आणि म्हटले, तू खूप आशादायक आहेस. विजय, तुझ्यात महान होण्याची क्षमता आहे. विजयची बुद्धिमत्ता पाहून शिक्षक खूप प्रभावित झाले. त्या क्षणी तोच राजा दुसऱ्या राज्यात कामासाठी जात होता. राजाने विजयला पाहिले आणि त्याच्या बुद्धिमत्तेने प्रभावित होऊन थांबला. त्याने विजयला विचारले, बेटा, तू कोण आहेस? तू कुठे राहतोस? तुझ्या वडिलांचे नाव काय आहे? विजयने नम्रपणे उत्तर दिले, महाराज, मी धनराजचा मुलगा आहे. हे ऐकून राजा निघून गेला. त्याचे काम पूर्ण केल्यानंतर राजा परतला आणि थेट सेठ धनराजच्या घरी गेला आणि त्याला भेटायला सांगितले. व्यापारी धनराजने नम्रपणे राजाला सांगितले, माझा मुलगा खूप बुद्धिमान आणि ज्ञानी आहे, पण तुम्हाला खरे सांगायचे तर तो माझ्या स्वतःचा रक्ताचा नाही. मी त्याला फक्त वाढवले आहे, पण तो माझ्यासाठी मुलांपेक्षा जास्त आहे. राजाने आश्चर्याने विचारले, तर हा मुलगा तुमचा खरा मुलगा नाही? मग तुम्हाला तो कुठून मिळाला? धनराजने संपूर्ण कहाणी सांगितली की त्याला एके दिवशी नदीत तरंगणाऱ्या एका डब्यात तो मुलगा कसा सापडला आणि त्याने त्याला स्वतःच्या मुलासारखे कसे वाढवले. जेव्हा राजाने व्यापाऱ्याचे म्हणणे ऐकले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. त्याला समजले की हा तोच मुलगा आहे ज्याला त्याला आशीर्वाद मिळाला होता. त्याने 18 वर्षापूर्वी ते नदीत फेकून दिले होते. राजा आणि धनराज अजूनही बोलत असतानाच तो मुलगा आला. राजाने त्याला पाहिले आणि धनराजला म्हणाला, व्यापारी, माझे एक महत्वाचे काम आहे. जर तू हे पत्र तुझ्या मुलामार्फत राणीला पाठवलेस तर मी त्याला 50 सोन्याचे नाणे देईल. राजाचे ऐकून तो मुलगा म्हणाला, हो महाराज, मी तुझे पत्र नक्कीच राणीला पोहोचवीन. राजाने शांतपणे पत्रात एक गुप्त संदेश लिहिला, त्यावर शिक्का मारला आणि मुलाला दिला. बेटा, कृपया हे पत्र राणीला सुरक्षितपणे पोहोचवा. मुलगा पत्र घेऊन प्रवासाला निघाला. चालत चालत तो एका घनदाट जंगलात पोहोचला. अंधार पडला आणि तो मार्ग चुकला. रात्र पडताच तो थांबण्यासाठी आणि रात्र घालवण्यासाठी सुरक्षित जागा शोधण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा त्याला एक झोपडी दिसली. तेव्हा त्याने ती पाहिली आणि तेथेच रात्र घालवण्याचा निर्णय घेतला. असा विचार करून तो हळूहळू झोपडीजवळ गेला आणि आत गेला. आत एक वृद्ध महिला स्वयंपाक करत होती. मुलाला पाहताच तिने विचारले, बेटा, तू कोण आहेस? तू न विचारता आत का आलास? मुलाने नम्रपणे स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणाला, मी रस्ता चुकलो आहे आणि
रात्री येथेच राहायचे आहे. मुलाच्या बोलण्याने वृद्ध महिलेचे मन वितळले, पण ती सावधपणे म्हणाली, बेटा, इथे राहणे सुरक्षित नाही. ही जागा दरोडेखोरांसाठी एक लपण्याची जागा आहे आणि ते कधीही परत येऊ शकतात. जर त्यांनी तुला इथे पाहिले तर त्रास होईल. मुलाने उत्तर दिले, आई, मी अंधारात कुठेही जाऊ शकत नाही. जर मी बाहेर गेलो तर वन्य प्राणी मला खाऊ शकतात. इथे एका कोपऱ्यात शांतपणे झोपणे आणि कोणालाही त्रास न देणे चांगले. असे म्हणत तो मुलगा गेला आणि झोपला. काही वेळाने दरोडेखोर परतले. त्यांना बाहेर एक अज्ञात घोडा बांधलेला दिसला आणि त्यांनी वृद्ध महिलेकडून त्याच्याबद्दल विचारपूस केली. वृद्ध महिलेने त्यांना सांगितले, त्याचे नाव अर्जुन आहे आणि तो एक अतिशय उदात्त मुलगा आहे. तो राजाकडून संदेश घेऊन येत आहे. राजाच्या हेतूची त्यांना चांगली जाणीव असल्याने दरोडेखोरांना संशय आल्याने त्यांनी अर्जुनाच्या खिशातून एक पत्र काढले आणि ते वाचू लागले. पत्र वाचताच त्यांना संपूर्ण प्रकरण समजले. म्हातारी बाईंनी त्यांना विचारले, तुम्हाला याचा काय अर्थ आहे? बेटा, या पत्रात काय लिहिले आहे? मग एक दरोडेखोरांनी त्याला सांगितले की असे म्हटले आहे की हा तरुण आमच्यापर्यंत पोहोचताच त्याला मारून टाका आणि दूर कुठेतरी पुरून टाका. राजा येण्यापूर्वी हे केले पाहिजे. हे ऐकून म्हातारी बाईला धक्का बसला आणि ती म्हणाली, हा राजा किती क्रूर आहे, ज्याने स्वतःच्या मुलाला दूत म्हणून पाठवले होते आणि आता त्याच्या मृत्यूचे आदेश देत आहे. म्हातारी बाईने विचार केला, मला या निष्पाप मुलाला वाचवले पाहिजे. तिने दरोडेखोरांशी बोलले, ज्यांनी एक नवीन पत्र लिहिले शांतपणे विजयाच्या खिशात ठेवले. यानंतर दरोडेखोर निघून गेले. सकाळी विजय उठला, वृद्ध महिलेचे आभार मानले आणि त्याचा प्रवास सुरू केला. काही वेळाने तो राजवाड्यात पोहोचला आणि राणीला पत्र दिले. जेव्हा राणीने पत्र वाचले तेव्हा त्यात म्हटले होते की हा तरुण अत्यंत बुद्धिमान आणि सक्षम आहे आणि राजकुमारीशी लग्न करण्यास पात्र आहे. म्हणून मी परत येण्यापूर्वी त्याचे लग्न राजकन्याशी केले पाहिजे. हे वाचून राणीला आश्चर्य वाटले आणि राजकन्येचा विवाह एका अज्ञात तरुणाशी कसा करू शकतो याचा विचार तिला झाला. पण जेव्हा तिने पाहिले की राजाचा शिक्का पत्रावर आहे तेव्हा तिला विश्वास ठेवावा लागला की तो तरुण खोटे बोलत नाही. राजाच्या आदेशाचे पालन करून राणीने राजकन्येचे लग्न त्या तरुणाशी केले. काही दिवसांनी जेव्हा राजा परत आला आणि त्याला हे कळले तेव्हा तो संतापला. त्याने राणीला कठोर स्वरात विचारले, तू हे का केलेस? राणीने शांतपणे उत्तर दिले, महाराज, मी पत्रात तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले. राजाने लगेच राणीला सांगितले, हे मला पत्र दाखव. राणीने राजाला पत्र दाखवले तेव्हा त्याला त्यात आणखीन काहीतरी लिहिलेले आढळले. हे पाहून राजाचा राग वाढला आणि त्याने आपल्या सैनिकांना त्या तरुणाला पकडून आपल्या समोर आणण्याचा आदेश दिला. सैनिकांनी लगेच जाऊन विजयला पकडून दरबारात आणले. संतप्त राजा विजयला म्हणाला, तू माझ्या मुलीशी कपटाने लग्न केलेस, पण मी तुला माझा जावई म्हणून स्वीकारणार नाही. विजयने नम्रपणे उत्तर दिले, महाराज, मी कोणतीही कपट केलेली नाही. मी निर्दोष आहे आणि फक्त तुमच्या आज्ञेचे पालन केलेले आहे. विजयचे शब्द ऐकून राजाने म्हटले, तू मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेस, पण मी तुला माझा जावई म्हणून स्वीकारणार नाही. तेवढ्यात एक सैनिक आला आणि राजाला कळवले, महाराज, एक संत
बाहेर आला आहे आणि तो तुम्हाला ताबडतोब भेटू इच्छितो. राजाने संताला आत बोलवण्याचा आदेश दिला. संत आत येताच राजा उभा राहिला, त्याला नमस्कार केला आणि त्याच्या भेटीचा उद्देश विचारला. संत म्हणाले, राजा, असे दिसते की तुम्ही मला ओळखले नाही. राजाने नम्रपणे उत्तर दिले, नाही महाराज, मी तुम्हाला ओळखतो. तुम्हाला ओळखले नाही. संत हसले आणि म्हणाले, राजा, मी तोच व्यक्ती आहे ज्याच्याशी तुम्ही 18 वर्षापूर्वी नशिबाला आव्हान देण्याबद्दल बोलला होता. हे ऐकून राजा चकित झाला आणि त्याला सर्व काही आठवले. संत पुन्हा हसले आणि म्हणाले, तर मला सांगा राजा, तुम्ही नशिबात लिहिलेले खोडून काढले आहे का? राजाने आपली नजर खाली केली आणि म्हणाला, नाही संत, मी नशिबासमोर हरलो आहे. संत राजाला म्हणाले, राजा, कोणीही पराभूत करू शकत नाही. आता या विजयला तुमचा जावाई म्हणून स्वीकारा आणि तुमचे राज्य त्याच्या हाती सोपवा. राजाने नम्रपणे म्हटले, तुम्ही सांगाल तसे मी करीन. संताने राजाला समजावून सांगितले आणि निघून गेला. गेलेल्या राजाने विजयची माफी मागितली आणि संपूर्ण राज्य त्याच्या हाती सोपवले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. आम्ही पुन्हा भेटू. एकदा नवीन कहाणी घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.